नमस्कार मित्रांनो, आपण परत आलेलो आहोत गणित बुद्धिमत्तेच्या पीवायक्यू सिरीज सोबत. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत वर्गमूळ चिन्हातील प्रश्न आहे जो आपल्याला बघायचा आहे. या प्रकारचा प्रश्न दिला, आपल्याला खाली आन्सर दिलेत, पण इथून इथपर्यंत येण्यापर्यंत आपल्याला 30 सेकंद लागू शकतात. थोडं सॉल्व्ह करत करत त्याच्यासोबत आपल्याला वर्गपाठ पाहिजेत. दुसरी ट्रिक काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आन्सर पर्यंत पोहोचायचं असेल तर पहिली गोष्ट बघा, तुम्हाला बघायचं हे दोन अंक म्हणजे 56 प्लस आहे का 56 मायनस आहे, या दोनच गोष्टी ऑब्झर्व करायच्या. म्हणजे बघा, तर पहिली गोष्ट 56 प्लस आहे याचा अर्थ 56 पासून पुढे मी दोन अंक बघणार. किती अंक? दोन अंक बघणार की ज्याच्यामध्ये मला बघायचं आहे की पुढची वर्गसंख्या किती आहे, 64 आहे 81 आहे. आता या दोघांच्या पैकी कोणाचं आन्सर जे खाली असणार आहे ते बघायचं आहे. 64 वर्गमूळ 8 येते, 81 वर्गमूळ 9 येते. म्हणजे ह्या 64 ह्या 56 वरून तुम्ही क्लिअर सांगू शकता एक तर 8 येईल किंवा 9 येईल. म्हणजे ऑप्शन मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर कळेल की आन्सर 9 येते. पण त्याच्यासोबतच आपल्याला दुसरी गोष्ट काय बघायची आहे की त्याच्यानंतरचा अंक किती आहे. म्हणजे समजा 64 येते की 81 येते, याच्यामध्ये बघताना हा अंक जर का मोठा असेल तर प्रायोरिटी आपण सेकंडच्याला देणार आहोत. त्याचसारखा दुसरा प्रश्न आपण इथं लिहिलेला आहे. पहिल्यांदा इथं किती आहे? 75 आहे. 75च्या पुढची वर्गसंख्या एक येऊ शकते 81, दुसरी येऊ शकते किती? 100. आता जर का आतला अंक बघितला तर क्लिअर आपल्याला समजते की आतला अंक बघितल्यानंतर की मला हा छोटा अंक आहे, याचा अर्थ मी कुठपर्यंत जाऊ शकतो? 81. आन्सर डायरेक्ट तुम्ही मारू शकता किती? 91. जर का आतील अंक खूप मोठा असेल तर तुम्ही सेकंड प्रायोरिटीला जाऊ शकता, पण 90% वेळा याच्या पुढची पहिली वर्गसंख्या तुमचा आन्सर असणार आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर कमेंटमध्ये आपण सांगायचं आहे. तर अशाच ट्रिकी क्वेश्चनसाठी, अशाच ट्रिक्ससाठी नक्की फॉलो करा मॅजिक ऑफ मॅथ्स.